बँकिंग आणि फोनपे या सुविधांच्या सुरुवातीच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडत आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे, मंचावर उपस्थित आपल्या केज विधानसभेचे आमदार नमिताताई मुंदळा, अक्षय भैया, केशवदादा, निर्मळ तात्या, सुशीलाताई मोराळे. आणि मी भाषण करणार नव्हते, पण ज्यांनी मला बोलावंच लागतंय असं म्हणून मला दरडावून सांगितलं ते विक्रम बाप्पा. सगळ्यांची नावं मी पण घेऊ शकते, पण वेळेची कमतरता आहे आणि सध्या स्टेजवरचं कोणी नाराज झालं तरी मला फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे अजून आपल्याला वेळ आहे. नाराजी दूर करण्यासाठी आज कोणी नाराज झालं तरी नाराजी काढण्यासाठी आपल्याकडे 1.5-2 वर्षाचा वेळ आहे. त्यामुळे काही हरकत नाही. या कार्यक्रमाला उपस्थित राहताना जिल्ह्याची माजी खासदार म्हणूनच नाही तर वैद्यनाथ बँकेची डिरेक्टर ही सुद्धा एक जबाबदारी माझी आहे. आणि जेव्हा मी विजयकांत भैया आपण वार्षिक अहवाल आमच्या हातामध्ये दिलात आपल्या बँकेचा आणि शिवरामपुरीच्या बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा सुद्धा, तर मला खूप खूप आनंद वाटला बघून की इतकं चांगलं काम या संस्थेचं सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की पतसंस्था असतील किंवा आर्थिक उलाढाली करणाऱ्या ज्याही संस्था आहेत त्यांनी कसे गैरकारभार केले, लोकांच्या ठेवी घेऊन पसार झाले. अशा सगळ्या वातावरणामध्ये ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्यांच्या ठेवी असणाऱ्या ज्या पतसंस्था आहेत त्यांची विश्वासार्हता कुठेतरी कमी झाली असं आपल्याला दिसत होतं. पण आज तुमच्यासारखी लोक जेव्हा अध्यक्षपदावरती विराजमान होऊन अशा संस्थांचं काम करतात तेव्हा तो विश्वास पुन्हा लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणून तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आज गेली काही वर्ष राजकारणात काम करत असताना विजयकांत भैया मी तुम्हाला जवळून बघतीये आणि जो मुद्दा इथे अक्षय भैयांनी मांडला तो मलाही वाटतो की ठेवी तर तुमच्या संस्थेच्या आहेच आहेत, परंतु तुमचा NPA कमी असण्याचा जो कारण आहे त्याला तुमचा स्वभाव, जे तुमचा पाठपुरावा करण्याचा जो स्वभाव आहे विजयकांत भैयांचा, मला वाटतं की ते वसुलीसाठी सुद्धा ते स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करत असतील हा माझा विश्वास आहे. एखाद्या कामाचा विषय असेल, रस्त्यांचा उल्लेख त्यांनी केला की CRFच्या माध्यमातून 2 रस्ते इथे मंजूर झालेले आहेत. मला तेही आवर्जून सांगायचं आहे की त्यावेळी नुसतं आमच्या भागात काही रस्ता पाहिजे एवढं म्हणून ते गप्प बसले नाहीत, तर ते आहेत आणि तालुक्याचे अध्यक्ष आहेत भगवानराव केदार, त्यांनी पूर्ण खाली त्या रस्त्याचं काय प्रपोजल आहे, कुठून कुठपर्यंत जायचा आहे रस्ता, हे सगळं मला वर्कआउट करून दिलं. माझं काम फक्त जाऊन गडकरी साहेबांकडून त्याच्यावर सही घेऊन आणण्याचं काम माझ्यासाठी त्यांनी शिल्लक ठेवलं होतं. इतकं अभ्यासपूर्ण चांगलं काम ते करत आहेत. त्याच्यामुळे संस्थेचीही जी वाटचाल आहे ती भरभराटीकडेच इथून पुढच्या काळातही राहील अशा शुभेच्छा या निमित्ताने मी त्यांना आवर्जून देते. छान एक पतसंस्थेचा कार्यक्रम म्हटल्यावर छोट्याशा एखाद्या हॉलमध्ये झाला, अगदी 5-50 माणसं आली अशी अपेक्षा असते, पण इतक्या मोठ्या संख्येने सगळे लोक उपस्थित झालेले आहेत. ह्या त्यांचा तुमच्यावर, तुमच्या संस्थेवर असणाऱ्या विश्वासाचं हे प्रतीक आहे. हा विश्वास असाच कायम ठेवा आणि कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची अशीच भरभराट भविष्यातही होत राहावं एवढ्या शुभेच्छा या निमित्ताने देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.